मुलाच्या कबरीवर रडणाऱ्या बापाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। 4 जूनला आरसीबीच्या विक्ट्री सेलिब्रेशनसाठी बँगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर लाखो लोक जमले होते। त्यातलाच एक 21 वर्षांचा भूमिक, बँगलोरच्या हवनूर लेआउटमध्ये राहणाऱ्या भूमिक आणि त्याचे वडील बीटी लक्ष्मण दोघांना क्रिकेटची प्रचंड आवड होती। आरसीबी जिंकल्यानंतर आरसीबी सपोर्टर असलेल्या भूमिक त्याच्या 10 मित्रांसोबत विक्ट्री परेडसाठी चिन्नास्वामी स्टेडियमला गेला होता। दुपारी 3 वाजता त्यानं आईला व्हिडिओ कॉलही केला होता, पण लाखोंच्या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये भूमिक हरवला। तिथल्याच एका ड्रेनचा स्लॅब कोसळला आणि त्यात भूमिकचा मृत्यू झाला। मुलाच्या मृत्यूच्या बातमीमुळे त्याच्या वडिलांना धक्का बसला। 5 जूनला माझ्या मुलाचं पोस्टमॉर्टम करू नका, त्याच्या शरीराचे तुकडे करू नका असे रडत सांगतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। जेव्हा भूमिकच्या मृतदेहाचा दफनविधी झाला त्यानंतर त्याच्या कबरीलाच त्याचे वडील मिठी मारून रडू लागले। ज्या जमिनीवरती भूमिकचा दफनविधी झाला ती जमीन भूमिकच्या वडिलांनी भूमिकच्या भविष्यासाठीच विकत घेतली होती। नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं।